मजुरी खूप वाढली, सगळे भाव सारे दुप्पट भाव झाले. ते औषधा याचे तर मालाचे भाव कळणे. ज्यावेळेस पूर्वी सांगितलं होतं कापूस आणि सोनं 25 वर्षाचा एक भाव होता. सोनं झालं लाखाच्या वर, 1.25 लाख. कापूस चालला 7.7 चालला कापूस. आज आपण येला आहे जालना बाजार समिती. या ठिकाणी बघू शकता सोयाबीन विकलेली आहे, काटा करणं चालू आहे व वेगवेगळे काही कट्ट्यामध्ये सोयाबीन आहे, काही ह्या गोण्यात सोयाबीन आहे व आपल्यासोबत आहे आडत दुकानदार. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. विनायक किसनराव जगताप, दुकान नंबर 71 जालना. सोयाबीन जिंकलं 44, सव्वा 44 रेग्युलर, 44 वरेस विस्तारा असलं दुसरं असलं तर 5,000 पर्यंत 51, 52, 5,000 विस्तारा. ग्रीन गोस 48, 47, 48. आणि जे 335 आहे समजा महामंडळाचं 612, 335 काय अंकुरचं चांगला असला तर बिजवाई ते चाललं तर 47, 48. हां, आणि महामंडळाचं महामंडळाचे महामंडळ डागे दाना नसाला नाही पाहिजे बस. हे रेग्युलर हेच भाव चालू 44, सव्वा 44. सोयाबीनचे काय भाव आहे? कमीत कमी जास्त रेग्युलर मालाचे रेग्युलर 44, 44 कमी नाही. 44 वरमध्ये 5,000. नाही नाही समजा काही मोइश्चरयुक्त जर माल असेल समजा. नाही मोच्चर असले तर आहे, पण आता मोच्चर सहसा नाहीच मोच्चर. वाईल्ड माल 11 मोइश्चर 44, हा 44, 44. माल पाहू. हो, सोयाबीनचे भाव वाढते का? सोयाबीनचं तर काही वाढू शकत नाही सध्या. असं दिसतं आपण आता गव्हर्नमेंट काय करतं त्याच्यावर हे आहे बस. सध्या तर काही वाढू आता काय सांगा. गहू काय भाव आहे कमीत कमी जास्त? गहू हे 25, 25.5, 26, 26.5, 27. आणि बाजरी बाजरी 31, 32, 2500 पासून आहे. 27, 28, 29, 32, 33. आणि ज्वारी काय कमीत कमी जास्त? ज्वारी खालीमध्ये 28, खालीमध्ये 3, वर 32, 33, 35, 37. चांगला आहे. 4,000 बी आहे चांगला. मक्काची काय भाव आहे बरं? मक्का आहे खालीमध्ये 13, 13.5, वर आहे 16, 17, 18 पर्यंत आहे. 18.5 पर्यंत. हा चांगला माल. आणि तुरीचे काय अंदाज राहील यंदा? तुरीचं पीक तर चांगलं आहे. हा जोगत आले पण 8-4 दिवसात 3 जुनी चालू आहे 66, 66.5. हां, यंदा तुरीचे भाव काय वाढायचे मागे दिसत नाही समजा. काही हेच भाव. 8-9 गेली ना सुरुवातीला. हो, यंदा काही वाटत नाही असं. मग आता काय सांगलं मग. कारण की गेल्या वर्षी आपण सुरुवातीला जवळपास 8,000 हो इकली होती. 9.5 पर्यंत पण निघली. हा, पण यंदाचं पीक चांगलं आहे. आपल्या महाराष्ट्रात चांगलं पीक आहे इकडं. पीक चांगलं आहे पण भाव खूपच पडले. कमी भावात तरी गेली पाहिजे. हो, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? शेतकऱ्याला काय खर्च नाही फिटू राहिला शेतकऱ्याचा. खर्च नाही फिटू राहिला. काय खताचे भाव खूप झाले म्हणते शेतकरी, दवाचे भाव खूप झाले म्हणते, मजुरी खूप वाढली. सगळे भाव सारे दुप्पट भाव झाले. ते औषधा याचे तर मालाचे भाव कळणे. ज्यावेळेस पूर्वी सांगितलं होतं कापूस आणि सोनं 25 वर्षाचा एक भाव होता. सोनं झालं लाखाच्या वर, 1.25 लाख. कापूस चालला 7.7 चालला कापूस. 10 पटीनं कापूस वाढले लोकांचे. त्या हिशोबानं मग हो कापूस तिथं सोनं वाढलं बस. हां, त्याला का पहिलं 30 वर्षात सोनं आणि कापूस एकाच भाव टिकत होतं. 30-35 वर्षाच्या अगोदर, 40 वर्षाची गोष्ट म्हणलं चालते. हो हो 30-35. हो, सारा मालाचे खताचे भाव खूप वाढे. त्यावेळेस 150 रुपयाची गोणी ती झाली आता 500-600. सारे 2,000 लोक खताची गोणी झाली. 1800. त्या हिशोबानं पुरवत नाही शेतकऱ्याला. शेती पुरवत नाही. शेतकऱ्याला शेती पुराण नाही. शेतकरी वर्ग दिवसांदिवस हो, शेतकऱ्यानं इतर माल काहीतरी वेगळा पर्याय पिकं घेतली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला 2 पैसे वाचत. हो, पाला म्हणा किंवा फळबाग म्हणा.
कारण की भुसार मालामध्ये तर शेतकऱ्याला 1 रुपया उरान नाही. दिवसांदिवस या ठिकाणी चालतं. या ठिकाणी सर्व शेती संबंधित भाव वाढे चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.